पालक म्हटला म्हणजे सर्वांचेच नाके मुरडतात, पण पालक किती पौष्टिक आहे हे तुम्हाला माहिती आहेच. अगदी आपण महिलांमध्ये तर एवढ्या समस्या उद्भवतात, तर त्यासाठी पालक अगदी आपल्या आहारात त्याचा समावेश असलाच पाहिजे. तर असा हा पालक आपण मुलांना सुद्धा तेवढ्याच आवडीने खाऊ घातला पाहिजे आणि त्याच्यासुद्धा छान छान रेसिपीज आपण बनवल्या पाहिजेत. तर पालक खाण्याचे फायदे काय आहेत, तर पालकमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पालकमध्ये असलेले आयर्न आपल्या शरीरातील रक्तपेशी तयार होण्यास मदत करते, त्यामुळे आपल्या हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि आपला अशक्तपणा दूर होतो. तर हा आपल्या महिलांमध्ये नेहमीच प्रॉब्लेम असतो आणि हिवाळ्यात पालक हा भरपूर प्रमाणात मिळतो आणि यामध्ये पालक खाल्ल्यास आपल्याला फायबर भरपूर प्रमाणात मिळतात आणि पालक खाल्ल्याने पचनक्रियासुद्धा चांगली राहते. तसंच पालक खाल्ल्याने रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलसुद्धा नियमित राहतं आणि आपला जो हृदयाचं कार्य असतं ते सुद्धा सुरळीत होतं. आणि असंही 5 मिनिटात तयार होणारी पालकाची भाजी कशी बनवायची, तर चला पाहूया. तर पालक स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि धुवून घेतलेला आहे, नंतर कट करून घेतलेला आहे. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये भरपूर प्रमाणात लसूण घाला, याने चव खूप छान येते. लसूण छान परतून झाला की त्यामध्ये जिरं, कांदा, हिरवी मिरची आणि हिंग यांची फोडणी करून घेतलेली आहे. 10 ते 15 मिनटं मुगाची डाळ भिजून घेतलेली आहे आणि ती घालून घेतलेली आहे. थोडीशी हळद घातलेली आहे. तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता. छान परतून घेतल्यावर त्यामध्ये पालक घालून घेतलेला आहे आणि परतून घेतलेला आहे. 2 ते 3 मिनिटासाठी हे पालक छान परतून घेऊन झाल्यावर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. इथे तुम्ही ओल्या नारळाचा किससुद्धा घालू शकता. चवीला अगदी अप्रतिम असा लागतो. तर अशा छान छान रेसिपीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा चटके आणि युनिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.